नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमांतर्गत इयत्ता 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांकरिता गणित विषयाचे संख्याधन कौशल्य विकसित करण्यासाठी आणि अपेक्षित अध्ययन स्तर गाठण्यासाठी आपण काही कृतींची मालिका घेऊन आलेलो आहोत. अपेक्षित अध्ययन क्षमता आहे इयत्ता 2री करिता वस्तू मोजतो आणि 20 पर्यंत संख्याबोध विकसित करतो. इयत्ता 3री ते 5वी करिता अध्ययन अपेक्षित क्षमता आहे वस्तू मोजतो आणि 99 पर्यंतच्या संख्याबोध विकसित करतो. आणि आपला अध्ययन स्तर आहे अध्ययन स्तर क्रमांक 2 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येणे. आता ज्या विद्यार्थ्यांना 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येतात अशा विद्यार्थ्यांकरता मी आपल्यासमोर एक कृती आणलेली आहे. त्या कृतीचं नाव आहे फासा फेका आणि संख्या क्रमाने म्हणा. चला तर मग बघूया ही कृती कशी खेळायची किंवा हा खेळ कसा खेळायचा ते. आता ही कृती खेळण्याकरता किंवा हा खेळ खेळण्याकरता आपल्याला काही साहित्य लागतील आहे. जसे की फासा, आपण लुडोमध्ये किंवा सापशिडीमध्ये ज्याप्रमाणे फासा फेकतो त्याप्रमाणे डायस आपल्याला लागणार आहे. पण आपल्याला हा डायस स्वतः बनवून घ्यायचा आहे कारण की त्यावरील अंक विद्यार्थ्यांना सहज वाचता येतील असे राहिले पाहिजे. थोड्या मोठ्या आकाराचा आपल्याला तो फासा बनवून घ्यायचा आहे. तसेच 0 ते 9 अंक कार्ड देखील आपल्याला लागतील. सुरुवातीला काय करायचं आहे तर 0 ते 9 अंक कार्ड आपल्याकडे आहेत. त्यापैकी एक अंक कार्ड समोर उचलायचं आहे आणि विद्यार्थ्यांना विचारायचं आहे की या अंक कार्डावर कोणता अंक आहे, कोणती संख्या आहे. विद्यार्थी अंक कार्ड वाचन करतील आणि ती संख्या सांगतील. अशा प्रकारे पूर्ण अंक कार्ड वाचन करून घ्यायचे आहे आणि ते अंक कार्ड समोर टेबलावर क्रमाने मांडून घ्यायचे आहेत. आणि मग वर्गातील विद्यार्थ्यांकडून त्या अंक कार्डाचे क्रमाने वाचन देखील करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला पुढची कृती करायची आहे म्हणजेच आपल्याला फासा फेकणे आणि संख्या क्रमाने सांगणे ही कृती करून घ्यायची. चला तर मग ही कृती कशी करायची ते बघूया. शिक्षक काय करतील आहे, शिक्षक टेबलावर किंवा फरशीवर तो फासा फेकतील आणि फास्यावर जो अंक आला असेल तो अंक विद्यार्थ्यांना विचारतील. उदाहरणार्थ शिक्षकांनी फासा फेकला आणि फास्यावर अंक आलेला आहे 3. तर शिक्षक विचारतील की कोणता अंक आलेला आहे. विद्यार्थी सांगतील 3 हा अंक आलेला आहे. मग शिक्षक विचारतील की 3च्या नंतर कोणती संख्या येते किंवा 3च्या आधी कोणती संख्या येते. मग त्याप्रमाणे विद्यार्थी उत्तर देतील. अशा प्रकारे आपल्याला वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांकडून आधी स्वतः शिक्षकांनी करायचं होतं आणि मग वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांकडून फासा फेकण्याची कृती करून घ्यायची आहे आणि फास्यावर जो अंक आलेला आहे त्या अंकाचं वाचन करून त्याच्या पुढे क्रमाने 9 पर्यंत विद्यार्थ्यांना म्हणून घ्यायचं आहे. अशा प्रकारे वर्गातील सर्व विद्यार्थ्यांकडून ही कृती करून घ्यायची आहे. यापुढे आता आपल्याला एक मजा करता येईल. आपण एक यावर स्पर्धा घेऊया. फासा फेकणे आणि संख्या क्रमाने म्हणणे याच्यावर आपण एक स्पर्धा घेऊया. याकरिता काय करावे लागेल तर वर्गातील विद्यार्थ्यांचे समान 2 गट करावे लागतील आणि प्रत्येक गटाला आपल्याला एक नाव देता येईल. उदाहरणार्थ गट अ आणि गट ब. आता खेळाचे नियम सांगायचे आहेत. तर खेळाचे नियम काय आहेत तर गट ए मधला एक विद्यार्थी समोर येईल आणि गट ब मधला एक विद्यार्थी समोर येईल. गट ए मधला विद्यार्थी फासा फेकेल आणि गट ब मधला विद्यार्थी त्या फासावर आलेला अंक आणि त्यापुढे क्रमाने म्हणून दाखवेल. उदाहरणार्थ गट ए मधील विद्यार्थ्यांनी फासा फेकला आणि फास्यामध्ये अंक आलेला आहे 4. तर गट बी मधला विद्यार्थी सांगेल की फास्यावर 4 हा अंक आलेला आहे आणि 4च्या पुढे क्रमाने 4, 5, 6, 7, 8, 9 असे तो अंक क्रमाने म्हणून दाखवेल. जर गट बी मधल्या विद्यार्थ्यांनी उत्तर बरोबर दिले असेल तर त्याला 1 गुण मिळेल आणि जर उत्तर चुकीचे असेल तर 0 गुण मिळेल आणि मग गट एला ही संधी मिळेल. मग गट एचा विद्यार्थी हीच कृती करून दाखवेल आणि बरोबर उत्तर देईल. मग त्या गटाला 1 गुण मिळेल. अशा प्रकारे प्रत्येक गटातून प्रत्येक वेळी वेगवेगळे विद्यार्थी समोर बोलवायचे आहे आणि एका गटाने फासा फेकायचा आहे, दुसऱ्या गटाने उत्तर सांगायचं आहे आणि मग क्रमाने त्याची मोजणी करून दाखवायची आहे. जर ज्या गटाला जास्त गुण मिळतील तो गट विजयी होणार आहे आणि त्या गटातील सर्व मुलांना समोर बोलवून शिक्षक त्या गटाचं अभिनंदन करणार आहेत, शाबासकी देणार आहेत. तर अशा वेळेस या कृतीमुळे काय होणार आहे की आपला गट जिंकला पाहिजे याकरिता विद्यार्थी उत्सुक राहतील. त्यामुळे आपल्या गटातील सर्व मुलांना अंक ओळखता आले पाहिजे, तसेच संख्या क्रमाने म्हणता आली पाहिजे याकरिता सर्व विद्यार्थी प्रयत्न करतील. त्यामुळे काय होईल, विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर उंचावेल, त्यांच्यामध्ये एकाग्रता येईल आणि आपल्या गटातला विद्यार्थी बरोबर सांगत आहे की नाही सांगत आहे, दुसऱ्या गटातला विद्यार्थी चुकीचं सांगत तर नाही आहे ना याकडे त्यांचं लक्ष राहील. अशा प्रकारे त्यांचा
अध्ययन स्तर उंचावेल, त्यांची एकाग्रता वाढेल आणि त्यामुळे संख्याज्ञान कौशल्य विकसित होण्यासाठी मदत होईल. चला तर मग आपण आपल्या वर्गात ही कृती करून पाहूया. धन्यवाद.